जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्या. आपला आता इंग्लिशचा पेपर, या पेपरसाठी आपण ऑलरेडी 2 क्वेश्चन पेपर टाकले. ती या पेपरमध्ये आपण पॅसेज कसा सोडायचा, उतारा काय असेल आपण पूर्णपणे सोडायचा. मग त्यात पोएम असू द्या, सगळ्या लेसनवरती आपण पूर्ण अभ्यास घेतात. त्याच्यानंतर आपण ग्रामरचा भाग टाकलेला आहे. A to Z ग्रामर असणार. त्याच्यामध्ये ॲड अ क्वेश्चन टॅग पासून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पासून यूज टू, ॲज सून ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस पासून A to Z, यूज टू, दॅट पर्यंत, सो दॅट पर्यंत A to Z टाकले आपण. त्याच्यानंतर आपण काय केलं, रायटिंग स्किलवरती पण व्हिडिओ टाकले ते आपण. त्याच्यानंतर याच्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग, लेटर रायटिंग, इनफॉर्मल, फॉर्मल वगैरे असेल. त्याच्यानंतर न्यूज रिपोर्ट रायटिंग असेल. या सगळ्या गोष्टी आपण टाकले. ट्रान्सलेशन देखील टाकलेले. हे सगळे व्हिडिओ बघून घ्या. मी एक खाली प्लेलिस्ट केलेले. सगळ्यांचे थंबनेल तुम्हाला सारखे वाटत असतील पण सारखे नाही येतील. मी एक प्लेलिस्ट केली. सगळे व्हिडिओ रिपीट बघा, रिपीट बघून घ्या. आणि लक्षात 100% सांगतो का पूर्ण विद्यार्थ्यांना A to Z विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क मिळतील ही माझी खात्री आहे. बघा मित्रांनो, जेवढे व्हिडिओ बनवते 6च्या 6 व्हिडिओ A to Z बघून घ्या. खाली प्लेलिस्ट तयार करते. ओके, मराठीला जे दिलं ते चालवतं. सगळ्या विद्यार्थ्यांनी फोन कमेंट तुम्ही वाचले असतील, ठीक आहे ना. त्याचप्रमाणे इंग्लिशसाठी खूप मेहनत घेतली मित्रांनो. जे 6 व्हिडिओ बनवले ती ग्रामरचे A to Z ग्रामर आहे. लक्षात घ्या. रायटिंग स्किलवरती असा एकही भाग नाही. स्टोरी रायटिंग सहित टोटल दिलेले आहे. आणि IMP क्वेश्चन आहे का जे मागच्या परीक्षेला रिपीट झाले होते. ओके, तर सगळ्यांनी ते एकदा बघून घ्या. आणि सगळ्यांना आता मी परत इंग्लिशचा आता व्हिडिओ टाकणार नाही. 6च्या 6 व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला आता नेक्स्टचा जो पेपर येणार हिंदीचा त्याचा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार. ओके, सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आहे माझ्याकडून. आणि लक्षात घ्या, व्हिडिओ बघायला विसरू नका. ओके, चलो, जय महाराष्ट्र.